हॅलो एव्हरीवन, सारिकाज ॲथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण साऊथ इंडियन पद्धतीने सांबार बनवणार आहे। जे आपण इडली डोसेसोबत वगैरे जे सांबार बनवतो ते बनवणार आहे। अगदी खूप छान प्रकारे हे सांबार दाखवलेले आहे। रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। आता आपण कुकरच्या भांड्यामध्ये 1 वाटी डाळ घेतलेली आहे, तूर डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मूग डाळ ही ॲड केलेली आहे। तुम्ही नुसतेच तूर डाळीचेही बनवू शकता। एक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे, डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक टोमॅटो चिरून घातलेला आहे आणि 1 चमचा हळद घातलेली आहे आणि 1 ग्लास पाणी घालायचं आणि आपण हे 3 ते 4 शिट्टी काढायला गॅसवर ठेवून द्यायचं। अगदी छान प्रकारे आपण ही डाळ शिजवून घ्यायची। अगदी एकदम सॉफ्ट मऊसूत अशी शिजवून घेणार आहे। आता आपण कुकर होईस्तोपर्यंत एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घातलेली आहे आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे। जिरा आणि मोहरी आपली छान तडतडू द्यायची आणि त्याच्यामध्ये आता आपण 2 लाल मिरच्याही घातलेल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता घालायचा। आता आपण त्याच्यामध्ये 1 उभा लांब चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे। कांदा घातल्यानंतर छान परतून घ्यायचा। कांदा आपण छान भाजून घेणार आहोत। कांदा आपला छान आता परतलेला आहे। त्याच्यामध्ये मी थोडासा हिंग घातलेला आहे। चिमूटभर हिंगाचा मी खडा घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे। छान प्रकारे आलं आणि लसूण आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचं, म्हणजे त्याचा उग्रसा वास येत नाही। आलं लसूण छान भाजून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये जे भाज्या चिरून घेतल्या आहेत ते घातलेले आहे। मी इथे 1 बटाटा, 1 वांग, थोडासा गाजराचा तुकडा असा सर्व चिरून घेतलेले आहे। तुम्हाला हव्या त्या तुम्ही भाज्या ॲड करू शकताय। तुमच्याकडे लाल भोपळा असेल तर तुम्ही लाल भोपळाही घालू शकताय। मी लाल भोपळा नसल्यामुळं नाही घातलेला, पण असेल तर नक्की घाला। आणि थोड्याशा मी इथं 2 ते 3 शेवग्याच्या शेंगाही सोलून घेतलेल्या आहेत, त्या घातलेल्या आहेत। सर्व छान परतून घ्यायच्या भाज्या आपण। भाज्या बारीक चिरून घ्या म्हणजे पटकन शिजतात। आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट घालणार आहे। मी इथं 1 चमचा डार्क लाल तिखट मसालाही घातलेला आहे आणि थोडंसं जिरं आणि धण्याची पावडर घातलेली आहे। सर्व मसाला घातल्यानंतर छान प्रकारे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं सांबार मसालाही त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। अशा प्रकारे सर्व मसाले घातल्यानंतर आता आपण ही सर्व पाणी घालून भाज्या छान शिजवून घ्यायच्या। 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि सर्व भाज्या आपण छान प्रकारे शिजवून घ्यायच्या। भाज्या आपल्या छान शिजत तोपर्यंत कुकरही आपला थंड होतो। 5 मिनिटांमध्ये छान प्रकारे ह्या भाज्या शिजलेल्या आहेत, पाहू शकताय। आपण चेक करून बघायच्या भाजी छान शिजली का। छान प्रकारे ह्या आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत। आता आपण त्याच्यामध्ये जे कुकरमध्ये डाळ उकडली होती ती घ्यायची। छान प्रकारे रवीनं किंवा पळीच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्या, छान घोटून घ्यायची। पाहू शकता आपली डाळ मस्त अशी सॉफ्ट शिजलेली आहे। अशीच छान प्रकारे डाळ शिजवून घ्या, म्हणजे आमटीला छान एक टेस्ट येते। आता त्याच्यामध्ये आपण जी शिजवलेली डाळ घालणार आहे। आता तुम्हाला जसं थिकनेसपणा हवा त्याच्यानुसार त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करायचं आहे। आपल्याला ही इडलीसोबत खायची असल्यामुळे थोडीशी ही मीडियम अशी करायची आहे, म्हणून मी त्याच्यामध्ये वरून थोडं 1 ग्लास पाणी घालणार आहे। अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला हवी त्या कन्सिस्टन्सीमध्ये ठेवू शकताय। आपल्या ह्या सर्व भाज्या छान शिजलेल्या आहेत। आता वरून आपण 1 चमचा मीठ घालणार आहे आणि 3 ते 4 चमचे आंबट चिंचेचा कोळ जो आपण तयार करून घेतला होता, चिंचेचं पाणी ते घालायचं आहे। चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि
त्याचं पाणी 3 ते 4 चमचे घातलेलं आहे आणि एक मोठा गोळाचा खडा घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी चिरलेली वरून कोथिंबीर घातलेली आहे. तुम्हाला गोड आणि आंबट कसं हवं त्याच्यानुसार तुम्ही चिंचेचं पाणी आणि गूळ कमी जास्त ॲड करू शकताय. पण सांबार म्हटलं की आंबट गोड अशी छान टेस्ट आली पाहिजे म्हणून मी त्याच्यामध्ये 4 चमचे चिंचेचं पाणी ॲड केलेलं आहे. झाकण ठेवून 2 मिनटं आपण छान उकळी काढून घेतलेले आहे. अशा प्रकारे हे आपलं साऊथ इंडियन सांबार रेडी झालेलं आहे. खूप छान होते. नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू.